नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। लातूरमध्ये अवैध मटका सट्टा व सावकारी विरोधात युथ पॅन्थरचे निवेदन। लातूर शहरातील कथित अवैध मटका सट्टा आणि सावकारीचे व्यवहार बंद करण्याची मागणी करत युथ पॅन्थर संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। निवेदनात गोपाळ पाटील आणि गोविंद पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या आरोपांची कसून चौकशी केली असता दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील कथित अवैध अड्ड्यांवर कारवाई करावी, तसेच शहरातील कथित अवैध अड्ड्यांवर धाडी टाकून पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी युथ पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे, वंचितचे नगरसेवक सचिन गायकवाड, भुला वाघमारे, गौरव सोनवणे, निखिल वाघमारे, पिट्टू वाघमारे, साजिद सय्यद, रविकुमार शिंदे, सिद्धार्थ जाधव, उत्तम मिरकले, यशपाल हुडीकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान निवेदनातील आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असून संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणे ही महत्त्वाचे आहे। आता पोलीस प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि काय कारवाई करते याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, लातूर।